आज आपण पाहणार आहोत एक अशी धक्कादायक सत्य घटना जी ऐकून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकली पाहिजे। ही गोष्ट आहे अमोल कांबळे नावाच्या तरुणाची, ज्याचं आयुष्य एका चुकीच्या निर्णयामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं। ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातून आपण सर्वांनी खूप मोठा धडा शिकायला हवा। अमोल कांबळे, वय वर्ष 28, जळगावमधील मध्यमवर्गीय कुटुंबातला एक साधा सरळ मुलगा। वडील किराणा दुकान चालवतात, आई घर सांभाळते। घरचं एकुलतं एक मूल। अमोल शिकायला हुशार, प्रेमळ स्वभावाचा। आई वडिलांचं स्वप्न होतं की त्याने मोठं होऊन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करावी। त्यानेही शिक्षण पूर्ण करून एका चांगल्या खाजगी कंपनीत नोकरी मिळवली होती। आई वडिलांचा आधार बनला होता। घरचे कर्ज फेडणं, वडिलांच्या दुकानाला आधार देणं आणि आता स्वतःसाठी एक चांगली जीवनसाथी मिळवणं ही त्याची स्वप्न होती। अमोलला एक सच्चं प्रेम हवं होतं। आई वडिलांनीही स्थळ पाहायला सुरुवात केली होती, पण अमोलला वाटायचं, आई, मला अशी मुलगी हवी जिला मी मनापासून ओळखू शकेन, जिला माझ्या आयुष्यातील सगळ्या सुख दुःखात सोबत ठेवू शकेन। आणि एक दिवस नेहमीप्रमाणे अमोल मोबाईलवर फेसबुक स्क्रोल करत असताना त्याला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली, पूजा देशमुख। प्रोफाईलवर सुंदर फोटो, गोड चेहरा। अमोलने विचार केला, का नाही स्वीकारायची, आणि लगेच रिक्वेस्ट स्वीकारली। दुसऱ्याच दिवशी पूजाचा मेसेज आला, हाय, ओळखू शकतोस? अमोल हसत म्हणाला, ओळख नाही, पण आता करतो। आणि तिथून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। हळूहळू गप्पा वाढत गेल्या। आधी साध्या गप्पा, मग वैयक्तिक। काही दिवसात व्हिडिओ कॉल्स, फोटो शेअरिंग, सगळं काही सुरू झालं। अमोलला वाटायला लागलं, हीच ती मुलगी जिला मी शोधत होतो। पूजा खूपच गोड बोलायची, अमोलचं मन जिंकून टाकलं होतं। काही आठवड्यातच त्यांचं नातं एवढं घट्ट झालं की पूजानेच एक दिवस थेट विचारलं, अमोल, आपण लग्न करणार ना? अमोल थोडा गोंधळला, कारण त्याने कधी प्रत्यक्ष भेट घेतली नव्हती, पण तिच्या प्रेमळ बोलण्यामुळे तो भुलला। अमोलने आपल्या घरच्यांना सगळं सांगितलं। आई वडिलांनी थोडा विरोध केला, पण मुलाच्या आग्रहापोटी होकार दिला। आणि मग अवघ्या 15 दिवसांत साखरपुडा ठरला। अमोलच्या वाढदिवसाच्या दिवशीच दोघांचं थाटामाटात लग्न पार पडलं। संपूर्ण गावात चर्चा झाली, अमोलचं लग्न किती छान झालं। सगळी तयारी, स्वागत, पूजा, विधी अगदी साग्रसंगीत पार पडले। पण अमोलच्या आयुष्याचा सर्वात मोठा धक्का त्याला लग्नाच्या पहिल्या रात्री मिळणार होता याची कल्पना नव्हती। लग्नानंतरची पहिली रात्र, खोली सुंदर फुलांनी सजलेली, सुगंधी वातावरण। अमोल मनात स्वप्न घेऊन हळूच खोलीत गेला। पूजा शांत बसलेली। अमोल म्हणाला, पूजा, आजपासून आपण आयुष्यभरासाठी एकत्र आहोत। हळूच तिचा हात धरला, पण पूजाने झटकन हात सोडवला। अमोल चकित झाला, अगं, काय झालं, ठीक आहेस ना? तेव्हा पूजाचं उत्तर आलं, माझ्या शरीराला त्रास होतोय, मला काही करू नकोस, मला झोपायचं आहे। अमोल गोंधळला, अगं, मला सांग ना खरं। पण तेव्हा पूजाने जी कबुली दिली ती ऐकून अमोल हादरला। पूजा म्हणाली, अमोल, मी मुलगी नाहीये, मी तृतीयपंथी आहे। त्या शब्दांनी अमोलचा आत्मा हेलावला। त्याचं पूर्ण आयुष्य डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झालं। हे काय सांगतेस? तू मला फसवलंस? पूजा रडत म्हणाली, माफ कर अमोल, पण मला समाजात मुलींसारखं जगायचं होतं, म्हणून हे सगळं केलं। अमोलला काहीच सुचत नव्हतं। त्याने लगेच घरच्यांना बोलावलं। आईवडील हादरले आणि दुसऱ्या दिवशी थेट पोलीस स्टेशन गाठलं। तक्रार दिली। पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली, डॉक्टरांचे रिपोर्ट घेतले आणि सत्य बाहेर आलं। पोलीस प्रकरण कोर्टात गेलं। अमोलच्या वकिलांनी कोर्टात दाखल झाल्यावर म्हणाले, माझ्या क्लायंटची फसवणूक झाली आहे। तृतीयपंथी व्यक्तीने स्वतःला स्त्री म्हणून भासवून लग्न केलं। सर्व पुरावे, मेडिकल रिपोर्ट पाहून कोर्टाने पूजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। ही घटना केवळ अमोलसाठी नाही, तर पूर्ण समाजासाठी एक मोठा धडा आहे। आज सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत अशा फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत। ओळखी व्हा, नाती जुळवा, पण तपासून पारखून। अमोलने हा लढा फक्त स्वतःसाठी नाही, तर समाजातल्या इतर तरुणांसाठी लढला। आपण काय शिकावं? 1. सोशल मीडियावर बनणाऱ्या नात्यांमध्ये पारदर्शकता हवी। 2. कोणत्याही व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेवण्याआधी भेटणं, ओळखणं गरजेचं आहे। 3. लग्नासारख्या मोठ्या निर्णयात घाई नको। 4. फसवणूक झालीच तर गप्प बसू नका, कायदेशीर मदतीसाठी पुढे या। 5. तृतीयपंथीय व्यक्तींनाही जगण्याचा हक्क आहे, पण तो इतरांची फसवणूक न करता। आज अमोल न्यायासाठी लढतोय, पण आपल्याला असं काही घडू नये यासाठी सतर्क राहणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा
आणि अशाच सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा नवनवीन सत्य घटनांचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. धन्यवाद. ही घटना जरी सत्य असली तरी यातील नावे काल्पनिक आहेत. या कथेमधून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. मात्र हे एक उदाहरण आहे की आयुष्यात गरज, परिस्थिती आणि भावना कशा एकमेकांवर प्रभाव टाकू शकतात. अशा घटनांमधून शिकून आपण आपल्या निर्णयांबद्दल अधिक जागरूक राहू शकतो आणि जबाबदारीने वागू शकतो. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच एका नवीन सत्यकथेच्या एपिसोडमध्ये भेटू.